मित्रांनो, मी गेल्या 6 महिन्या पहिले मला झटका आला होता. ज्या वेळेस आपल्याला हे रुजू आदेश दिला होता त्याच्या 15 दिवस पहिले मी तुम्हाला कदाचित दिसलो नसतो, परंतु भगवंताने मला संघर्षाची लढाई लढण्यासाठी कदाचित ये नेता चिदंती मम गात्राने म्हणून अर्जुन शस्त्राखाली तेव्हा भगवंत शूद्र मृद्ध दुर्बलन सांगून मनातील शूद्रभाव काढून टाको विद्याय कीर्तनीचे बन. अर्जुना, तुला या रणभूमीवर लढावे लागेल यासाठी मला पाठवलं की काय. मी सुशिक्षित बेरोजगार होतो आणि माझ्या 1.25 लाख भाऊ आणि बहिणींसाठी मला सुद्धा तिथे एक प्रशिक्षण म्हणून भगवंताने पाठवलं असं मला असं वाटत आहे. गेल्या 25 सप्टेंबर पासून आज 6 महिने पूर्ण झाले आणि 6 महिन्यापासून आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाच्या माध्यमातून मी अभिलाल देवरे सातत्याने येत्या प्रशिक्षणार्थी माझे लाडके भाऊ आणि बहिणींना जोडत आहे. गेल्या 6 महिन्यापासून शासनाला विनंती करत आहे की मुख्यमंत्री साहेब, आपण दिलेला जो शब्द होता निवडणुकीच्या वेळेस आणि त्या शब्दावर विश्वास ठेवला. तुम्ही सांगितलं 6 महिन्याचं प्रशिक्षण झाल्यानंतर संपूर्ण लाडके माझे भाऊ आणि बहिणींना मी परमानंट करणार. या शब्दावर आम्ही विश्वास ठेवला आणि महाराष्ट्रातील तमाम लाडके भाऊ आणि बहिणींनी तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिलो. बेरोजगार साहेब, आम्ही सुशिक्षित बेरोजगार होतो याच भावनेने आम्ही तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभे होतो. पण लक्षात ठेवा, आम्ही युवा आहोत. असं करून तर गेमजा करून जाशील मरून तर टाकतील पूर्ण अशातला आम्ही नाही. आम्ही लढाऊ आहोत आणि 100% लढाऊ. आम्ही या ठिकाणी रणभूमीवर सुद्धा 5 पांडव होते. त्या पद्धतीने 6 महिन्यापासून अभिलाल देवरेंनी सुरुवात केली. हरिभाऊ राठोड 2ऱ्या नंबरला आले, 3ऱ्या नंबरला अनुभव चव्हाण आले, 4थ्या नंबरला तुकाराम बाबा आले आणि 5व्या नंबरला आमच्या लढाऊ कार्यकर्ते ते बालाजी पाटील आले. आज 5 पांडवांनी हे शस्त्र हातात घेतलं आहे आणि हे शस्त्र जोपर्यंत आम्ही या युद्धात जिंकत नाही तोपर्यंत आम्ही हरणार नाही किंवा मागे फिरून जाणार सुद्धा नाही. मित्रांनो, तुम्हाला एकच सांगतो, या शासनाकडे आमची एकच विनंती आहे की आम्हाला तुम्ही दिलेला शब्द पूर्ण करा. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस निवडणुका ही मर्यादित असते, ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं आहे त्याच पद्धतीने शासनाने सुद्धा संविधान दिलेलं आहे. आम्ही सारखेच आहोत, एका नाण्याच्या 2 बाजू. त्यांना सुद्धा कायदा आणि आम्हाला सुद्धा कायदा एकच लागू होईल. म्हणून शासनाला एकच सांगतो, येणाऱ्या 5 वर्षात म्हणा किंवा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक असेल त्यावेळेस तुम्हाला माघात पडेल. या महाराष्ट्रातला तरुण पेटून उठेल असं तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला एकच सांगतो, जर तुम्हाला या शासनाला जर खरंच आमची किदर वाटत असेल आणि आम्ही जर तुमच्या सख्खे लाडके भाऊ जर असं तुम्हाला वाटत असतील तर तुम्ही दिलेला शब्द पूर्ण करा. जर दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्य असेल, आनंद दिघे साहेब आणि बाळासाहेब ठाकरेंचे विचार जर तुम्हाला मान्य असतील तर 100% तुम्ही पूर्ण करा. अन्यथा तुम्ही ज्या पद्धतीने निवडणुकीच्या वेळेस संविधान दाखवलं, ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेबांचे फोटो दाखवले आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला, आम्हाला माहिती होतं ते गोरगरिबांचे कैवारी होते, गोरगरिबांचे कैवारी होते. त्यांचे फोटो आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानावर आम्हाला विश्वास होता. अभिलाल देवरेच्या एका हातात गीता आहे आणि एका हातात संविधान आहे. आम्ही दोघं विचाराने आम्ही लढाई जिंकण्याच्या मार्गाने पोहोचलो आहे. आम्हाला फक्त गरज आहे 1.25 लाख तरुण मित्रांची, या माझे लाडके बंधू आणि बहिणींची आम्हाला अत्यंत गरज आहे. यांनी जर आम्हाला साथ दिली, या जगामध्ये असा कोणताच माणूस येणार नाही, या जगात असा कोणताच राज्यकर्ते येणार नाही तो आम्हाला हरवून दाखवेल. कारण आम्ही तरुण आहोत, जिथे लाट मारेल तिथं आम्ही पाणी काढण्याची भूमिका ठेवतो आणि पाणी निघेलच असं आम्हाला आश्वासन आहे. कारण ज्यावेळेस 2 महिने पहिले याच पेजवरती मी उभा होतो आणि इथून गेल्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना प्रत्यक्षात भेट दिली होती आणि भेट देऊन त्यांना विनंती केली होती की साहेब, जर तुम्ही आम्हाला मुदत वाढवून द्या, आम्हाला हवे तो शब्द साकार करा, अन्यथा तुम्हाला माघात पडेल. 3 मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आणि त्याचाच ते मोठं फळ म्हणजे आपल्याला 5 महिने वाढले. पण शासनाला आमचं एकच म्हणणं आहे, 5 महिने फक्त तुम्ही आम्हाला भूक म्हणून देऊ नका. आम्हाला जर तुम्हाला खरं द्यायचं असेल तर आम्हाला नोकरी द्या.
मला मागात पडेल एवढं बोलून मी इथंच थांबतो. सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.